नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसं आहे। त्यांना जो काही शासनाने निर्णय घेतलाय 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा, त्यामधून कोल्हापूर, सातारा, सांगली, पश्चिम महाराष्ट्रातले जे पूर परिस्थितीमध्ये ज्यांना शासनाच्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आली एक मोठी आनंदाची बातमी। शेतकऱ्यांना आता अनुदान देखील मिळणार असून शेतकऱ्यांची आता खूप दिवसाची प्रतीक्षा संपलेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही। आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात देखील करण्यामध्ये येणार असून आज दुपारनंतर बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे देखील जमा देखील दिसणार आहे। तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीला। या ठिकाणी बघूया शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांना या वेळेला त्यांच्या बँकेच्या खात्यावरती देखील एक मोठा मेसेज दिसणार आणि रक्कम देखील त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील होणार आहे। या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता अनुदान मिळणार आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांना एक मोठा आणि आर्थिक दिलासा देण्यामध्ये आला असून आता देखील शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे। आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण की आता शेतकऱ्यांसाठी अनुदान देण्यामध्ये आलं असून आता राज्यभरातील शेतकऱ्यांना देखील अनुदानाचा लाभ देखील मिळणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे बघून घेऊ या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे, कोणत्या वेळेला त्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी पडणार आहे, आज देखील कोणत्या जिल्ह्यामध्ये ही रक्कम पडणार आहे, कोणती असणार आहे ते 17 महत्त्वाचे जिल्हे। ज्या महत्त्वाच्या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता कसलीच काळजी करायची गरज राहिली नसून त्यांना देखील आता ही रक्कम देखील या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही पण जर शेतकरी असाल तर व्हिडिओला पूर्ण नक्की बघा, काळजीपूर्वक देखील व्हिडिओला बघत चला, कारण की देखील व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आता देखील शेतकऱ्यांना पूर्णपणे जिल्ह्यातील या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम देखील आज या वेळेला देखील मिळणार आहे। आता जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमचा पण आता पूर्णपणे प्रश्न मिटलाच आहे, कारण की देखील तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती आता एक एवढी मोठी रक्कम देखील जमा देखील करण्यामध्ये येणार आहे। तर चला किती रुपये देखील तुम्हाला अनुदान मिळणार आहे सविस्तरपणे आपण ती रक्कम या ठिकाणी बघून घेऊ। आता या 17 जिल्ह्यामध्ये देखील 50,000 रुपये अनुदान या ठिकाणी देण्याचा निर्णय सरसगट या ठिकाणी घेण्यामध्ये आला असून आता देखील या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज देखील राहिलेली नाहीये। आता जर तुम्ही पण या 17 जिल्ह्यातील शेतकरी असाल, तुम्ही पण याच 17 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी राहणारे शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी आली आहे मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी। तुमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता 50,000 रुपयापर्यंत आज देखील अनुदान मिळणार। या वेळेला देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती हा मेसेज देखील या ठिकाणी तुम्हाला दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर चला ते 17 महत्त्वाचे जिल्हे जाणून घेऊ, ती महत्त्वाची वेळ देखील या ठिकाणी जाणून घेऊया, जेणेकरून तुमचा पण प्रश्न या ठिकाणी राहणार नाही। तर चला बघूया सविस्तरपणे अपडेट। त्यापूर्वी जर तुम्ही पण या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चाललेला असाल तर लगेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे तेही नक्की आम्हाला कळवा। तर चला शेतकऱ्यांना या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंतचं अनुदान देखील देण्यामध्ये येणार असून आता देखील तुम्ही पण जर याच 17 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर आता तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती या वेळेला देखील रक्कम या ठिकाणी पडणार आहे। कोणते असणार आहे ते महत्त्वाचे 17 जिल्हे। ज्या महत्त्वाच्या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पूर्णपणे आर्थिक या ठिकाणी संकट दूर झालेलं आहे, त्यांना पण आता चिंता करायची कुठली अडचण कुठली बाधा देखील राहिलेली नाही आहे। जर आता तुम्ही पण याच 17 जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी असाल तर आता तुम्हाला देखील या वेळेला देखील तुमच्या बँकेच्या खात्याकडून तुम्हाला मेसेज येणार आणि तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। तर चला ती वेळ, ती महत्त्वाची असलेली वेळ देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ, ज्या वेळेला देखील तुम्हाला पण एक मोठा दिलासा देण्यामध्ये येणार असून तुम्हाला पण देखील या ठिकाणी त्याच वेळेला आणि याच 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रक्कम देखील जमा करण्यामध्ये येणार असून
तर तुम्ही पण त्या ठिकाणी ते 17 जिल्ह्याची यादी देखील बघायला अजिबात विसरू नका. तुमचा पण जिल्हा जर यामध्ये आला तर तुम्हाला पण आज आणि या वेळेला देखील रक्कम जमा केली जाणार. तर चला बघूया कोणती असतं आहे ते महत्त्वाचे 17 जिल्हे. ज्या महत्त्वाच्या 17 जिल्ह्यात आता या 17 जिल्ह्यात 50,000 रुपये अनुदान सरसगट वाटप देखील करण्यामध्ये येणार आहे. सविस्तरपणे आपण ती वेळ जाणून घेऊ. त्यानंतर ते महत्त्वाचे असलेले 17 जिल्हे या ठिकाणी बघूया कोणते असणार ते जिल्हे. त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पूर्णपणे देखील अनुदान मिळणार आहे. सविस्तरपणे आपण ते जिल्हेही बघणार. त्यापूर्वी आपण ती वेळ बघूया कोणती असणार आहे ती वेळ. ज्या वेळेला तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम या ठिकाणी पडणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना या वेळेला, काही शेतकऱ्यांना उशिरा, काही शेतकऱ्यांना 15 मिनिटांनी उशिरा, तर काही शेतकऱ्यांनी अर्धा तास उशिरानं देखील या ठिकाणी रक्कम पडू शकते. त्यामुळे जर तुम्हाला पण या वेळेला रक्कम आली नाही तर तुम्ही पण नाराज होऊ नका. थोडा वेळ थांबा, थोडे 1 ते 2 तास देखील तुम्हाला पण या ठिकाणी धीर धरायचा आहे. तर चला कोणती वेळ देखील राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे. कोणत्या वेळेला देखील रक्कम देखील तुम्हाला मिळणार आहे. सविस्तरपणे आपण ती वेळ या ठिकाणी सांगूया. ज्या वेळेला तुम्हाला पण तुमचा मोबाईल चेक करायची गरज आहे त्या वेळेला देखील तुम्हाला या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे. पण जर तुमचा जिल्हा या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तरच तुम्हाला या वेळेला देखील या ठिकाणी रक्कम जमा होईल. नसता तुम्हाला देखील आज रक्कम न जमा होता तुम्हाला आणखीन प्रतीक्षा करावी लागणार. आता फक्त प्रतीक्षा या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचीच संपलेली आहे. त्यामुळे तुम्ही पण जर याच 17 जिल्ह्यातील शेतकरी येत असाल, तुमच्या पण जिल्ह्याचं नाव जर या ठिकाणी आलं तर तुम्हाला पण या वेळेला रक्कम मिळणार. तर चला कोणती असणार आहे ती महत्त्वाची वेळ. कोणत्या वेळेला तुम्हाला पण मेसेज येणार तर वेळ असणार आहे 5ची 5. जर तुम्हाला पण देखील या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला पण या ठिकाणी 5 वाजता मेसेज येणार. काही शेतकऱ्यांना 5:30ला येणार, तर काही शेतकऱ्यांना 6ला, तर काही शेतकऱ्यांना 7 वाजेपर्यंत देखील या ठिकाणी विमा या ठिकाणी टाकण्यामध्ये येणार आहे. अनुदानाची रक्कम देखील काही शेतकऱ्यांना 6, 6:30, 7 पर्यंत देखील टाकण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला पण 5 वाजता जर मेसेज आला नाही तर तुम्ही पण अजिबात काळजी करू नका. तुम्ही पण कसलीच चिंता, कसलीच काळजी या ठिकाणी करू नका. कारण की तुम्हाला पण या ठिकाणी 17 जिल्ह्यामध्ये घेण्यामध्ये आलेलं आहे की नाही आहे लगेच तुम्हाला पुढे कळेल. ते सविस्तरपणे 17 जिल्हे बघायला तुम्ही पण अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पण या ठिकाणी अडचण बाधा राहणार नाही. आता वेळ देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेली आहे ती म्हणजे 5ची. काही शेतकऱ्यांना 6ला, तर काही शेतकऱ्यांना 7ला, तर काही शेतकऱ्यांना 5लाच पूर्णपणे या ठिकाणी मेसेज येणार आहे. पण केव्हा येणार? जेव्हा तुमच्या पण जिल्ह्याचं नाव याच 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल. तर आता तुमचं पण नाव या ठिकाणी 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये असणं गरजेचे आहे. जर आता तुमचा पण जिल्हा याच 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये येत असेल तरच तुम्हाला देखील अनुदान या वेळेला आणि या ठिकाणी इतकी रक्कम देखील मिळणार आहे. तर चला सविस्तरपणे तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आम्ही तुम्हाला कळवू की तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलेलं आहे की नाही आलेलं. त्या माध्यमातून तुम्हालाही कळेल की तुम्हाला देखील आज या वेळेला या ठिकाणी मेसेज येणार, या वेळेला अनुदान येणार की नाही येणार. तर चला सविस्तरपणे तुम्ही तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. या आमच्याकडे जिल्ह्याची यादी या ठिकाणी आलेली आहे. सविस्तरपणे त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. त्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.